ठीक आहे. तर क्लाउड वॉच बद्दल आपण फुल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. लॉग्स कसे मॉनिटर करायचे, लॉग इव्हेंट्स कसे जनरेट करायचे, लाईव्ह ट्रेल आपण बघितलेलं आहे. करेक्ट. आता हे जे काही आहे क्लाउड वॉच मध्ये आपण काय केलंय, रिसोर्स मॉनिटर केलेलं आहे. EC2 इन्स्टन्स आहे, रिसोर्स मॉनिटर करतोय. कुठलाही रिसोर्स असू दे, RDS, आणखी भरपूर सारे जे आपण रिसोर्स मॉनिटर करू शकतो ते. बट इथे आता ह्या क्लाउड वॉचवर किंवा यामध्ये कुठलाही सर्व्हिस असू दे, एखादा युजर एखादा AWS अकाउंट मध्ये एकच युजर असतो का? नाही. मी एकटा काम करेल का क्लाउड वॉचवर? नाही. कोण करणार? माझे कलिग्स पण असणार. माझ्या प्रोजेक्टमध्ये जे काही मेंबर्स आहेत ते मेंबर्स लोक काय करणार, याला ऍक्सेस करणार. करेक्ट आहे. या AWS अकाउंटला समोर जाऊन जर एक इश्यू आला की एखाद्या पर्सनने एखादा लॉग डिलीट केलाय किंवा इम्पॉर्टंट सर्व्हिस उडवून टाकली आहे, एखादा इन्स्टन्स आपला उडवून टाकलेला आहे, कामाचा इन्स्टन्स. करेक्ट. तर प्रॉब्लेम होणार ना. पण आता हे सगळं चेक कसं करायचं? कुणाला माहितच होणार नाही की कोणी उडवलंय. 15 जण काम करताय. करेक्ट ना. तर आता ह्या गोष्टी जर मॉनिटर करायचं असेल, प्रत्येक इव्हेंट ही AWS मध्ये तुमच्या अकाउंट मध्ये काय काय होत आहे हे प्रत्येक इव्हेंट जर आपल्याला चेक करायचं असेल ऍज अ लॉग, तर यूज करणार आपण क्लाउडट्रेल. कंप्लीट युजर ऍक्टिव्हिटी जर आपल्याला चेक करायची असेल तर युजिंग CloudTrail. So just search here what is CloudTrail. You will find out why we are using CloudTrail. Okay. CloudTrail in AWS. आणि डिफरन्स थोडासा लक्षात ठेवायचा CloudTrailचा आणि CloudWatchचा. होऊ शकते तुम्हाला विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन CloudTrail अँड CloudWatch. तर CloudWatch कशासाठी यूज केला आपण? रिसोर्स मॉनिटर करण्यासाठी, रिसोर्स इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटर करण्यासाठी. आणि CloudTrail कशासाठी यूज करणार? युजर ऍक्टिव्हिटी मॉनिटर करण्यासाठी. कळलं? व्हेरी गुड. So here AWS CloudTrail is a governance and auditing service. आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय की कोणी डिलीट केलाय तो इन्स्टन्स माहितच होणार नाही. करेक्ट ना. तर हा मोस्टली ऑडिटिंग टाइप मध्ये जातो की आपल्याला चेक करायचं आहे काय ऍक्टिव्हिटी तुमच्या अकाउंटवर झालेली आहे. अंडरस्टूड. कोणी असे कोणते रिसोर्सेस क्रिएट केले आहेत की ज्यामुळे अकाउंटचं बिल वाढलेलं आहे, त्यावर सुद्धा आपल्याला करता येईल मॉनिटरिंग. तर ऑडिटिंग पर्पज साठी मोस्टली यूज होईल. काय म्हटलंय? ऑडिटिंग सर्व्हिसेस दॅट रेकॉर्ड्स युजर ऍक्टिव्हिटी, API calls across AWS infrastructure, allowing for security analysis, resource change tracking and compliance reporting. जे मी तुम्हाला सांगितलं त्याच गोष्टी लिहिलेल्या आहे. आणि कशासाठी यूज करायचं आहे? फॉर मॉनिटरिंग पर्पज. बट येस, युजर ऍक्टिव्हिटी, API कॉल्स, जे इंटरनल सर्व्हिस टू सर्व्हिस कम्युनिकेशन होत आहे ते API कॉल्स, त्याला काय म्हटलं जाते? API कॉल्स. आणि API म्हणजेच काय? तर कम्युनिकेशनचा सिस्टम. API काय असतं? कम्युनिकेशनचा सिस्टम. आपण बघू समोर यामध्ये API काय असते ते वगैरे. तर येस, इट लॉग्स ऍक्शन फ्रॉम द मॅनेजमेंट कन्सोल, SDK, CLI, प्रोव्हाइड डिटेल ऑन द रिक्वेस्टर, IP ॲड्रेस अँड टाइप्स. तर एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे. की फीचर्स बेनिफिट्स मध्ये तुम्हाला ते सेम दिसणार. SQL क्वेरीज आपण लावू शकतो. आणि येस, नाव लेट्स चेक की यामध्ये अवेलेबल काय आहे, कशा पद्धतीने यूज होईल. सो सिंपल, इथे CloudTrail आपण सर्च करणार. CloudTrail दिसतीये. ट्रॅक युजर ऍक्टिव्हिटी अँड API युजेस. सो सिंपल क्लिक करा याला. ऑनलाइन विजिबल आहे अँड ऑडिबल आहे. व्हेरी गुड. सो CloudTrail. तर इथे पण आता आपण काय बघणार, ज्या ऍक्टिव्हिटीज आतापर्यंत आपल्या या AWS अकाउंट मध्ये झालेल्या आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण मॉनिटर करू शकतो, बघू शकतो. तर आता ऍक्टिव्हिटीज म्हणजेच इथे तुम्हाला दिसेल EC2 इन्स्टन्स. आपण 1-2 इन्स्टन्स स्टार्ट केलेले आहेत.
ते पण काय आहे ऍक्च्युली, ती एक ऍक्टिव्हिटी आहे जी परफॉर्म झाली आहे. कुठे? AWS अकाउंट मध्ये. कोणी केली आहे? रूट युजरने केली आहे. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला क्लाउड ट्रेल मध्ये दिसेल. कळलं का? तो इन्स्टन्स स्टॉप केलेला आहे, तो इन्स्टन्स स्टार्ट केलेला आहे, आपण क्लाउड वॉच वर गेलो आहे, लॉग मॉनिटर केले आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या या अकाउंट मध्ये झाल्या त्या तुम्हाला विजिबल होईल. सो इन्स्टन्स मध्ये तुम्ही बघू शकता 2 इन्स्टन्सेस स्टॉप मध्ये आहेत आणि एक इन्स्टन्स आपला रनिंग मध्ये आहे. क्लिअर? तर सिंपल इथे या कंटिन्युअसली लॉग्स युअर AWS अकाउंट ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी समजलं? याला तुम्ही इव्हेंट्स पण म्हणू शकता, की जे इव्हेंट्स तुमच्या अकाउंट मध्ये होत आहेत. एक SNS टॉपिक होतोय, तर एक क्लाउड वॉच लॉग क्रिएट होतोय, एक इन्स्टन्स स्टॉप होतोय, एक इन्स्टन्स क्रिएट होतोय. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज याला तुम्ही इव्हेंट्स पण म्हणू शकता. कुठे इव्हेंट्स म्हटलं जाते, कुठे ऍक्टिव्हिटीज म्हटलं जाते, डिपेंड्स ऑन त्यांची वोकॅब्युलरी जे काही आहे. ठीक आहे? सो हाऊ इट वर्क्स? कॅप्चर, स्टोर, act and review. Clear? Benefits are simplified compliance, visibility into user and resource activity, security automation, secure analysis and troubleshooting. डिटेल मध्ये बघून घ्या, पण ठळक अक्षरात आपल्याला समजून जात आहे. यूज केसेस सेम, ऑडिट पर्पज साठी, सिक्युरिटी साठी अँड ट्रबल शूटिंग साठी. सो हिअर क्रिएट ट्रायल दिसतंय, बट हे आपल्याला आता बघायचं नाहीये, सध्या इकडे बघायचं आहे ऑप्शन्स मध्ये. हे छान ऑप्शन केलेलं आहे. आधी काय व्हायचं, हा या पद्धतीने दिसायचा, बट आता जसं आपण एखादी सर्व्हिस ओपन करतोय तसंच हा कसं हाईट मध्ये चालला जातो, आपल्याला फुल स्क्रीन दिसते. राईट? पण आधी नव्हतं दिसायचं. हे अपडेट भरपूर छान आणलेलं आहे AWS ने. आय लाईक इट. तर बघा डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्ड मध्ये काही असेल का? काहीच नाहीये सध्या तरी, आपण काही केलेलं नाहीये. बट इंटरनल ऍक्टिव्हिटी जे परफॉर्म झालेली आहे आतापर्यंत AWS अकाउंट मध्ये या, ते जर बघायची असेल तर इथे तुम्हाला दिसेल इव्हेंट हिस्ट्री. सी, मी म्हटलं तुम्हाला ऍक्टिव्हिटी और इव्हेंट्स. इथे काय दिलेलं आहे ना? इव्हेंट्स. सो इव्हेंट्स वर जायचंय आणि इथे तुम्हाला आतापर्यंत केलेल्या सगळ्या गोष्टी विजिबल होईल. हे काही मी आणलेलं आहे का कुठून? उचलून आणलंय का कुठून? नाही. AWS मध्ये झालेल्या गोष्टी आहेत. अपडेट इन्स्टन्स इन्फॉर्मेशन, आपण इन्स्टन्सचा ऍक्सेस घेतला आहे, SSH क्लाउड शेल घेतलेला आहे, डिलीट सेशन, सेंड कमांड. सी, म्हणजे कमांड्स काही परफॉर्म केलेले आहेत त्या काही असेल. पुट क्रेडेन्शियल्स. इथे आता माझा जेनकिंगचा सर्व्हर आहे, तर त्यांवर जे काही ऑप्शन्स केलेले ऑपरेशन मी परफॉर्म केलेलं असणार आहे ते सुद्धा तिथे दिसतंय. जेनकिंगचा ऍक्सेस घेऊन मी काय केलंय, त्यामध्ये क्रेडेन्शियल्स टाकलेले आहेत, काही डेटा पुश केलेला आहे, तर ते पूर्ण इन्फॉर्मेशन तिथे दिसतीये. बघा, पुट डॅशबोर्ड, ऑल अदर थिंग्स, इन्स्टन्स रिलेटेड पण इन्फॉर्मेशन मिळेल. सी, स्टार्ट इन्स्टन्स आहे. कुणी केलंय? रूटने केलेलं आहे. स्टार्ट इन्स्टन्स कळलं कशा पद्धतीने राहणार? स्टार्ट एन्व्हायरमेंट, डिलीट सेशन, क्रिएट सेशन, पुट क्रेडेन्शियल्स. तर हे जेनकिंग्स वाले याचे आहेत पूर्ण. तर तुम्हाला रिसोर्स दिसेल इथे EC2 इन्स्टन्स आहे. रिसोर्स EC2 इन्स्टन्स कोणी केला? रूटने केलाय. काय केलं? स्टार्ट. याला क्लिक करा, याची पूर्ण इन्फॉर्मेशन असेल, कधी, कुठे, काय, कसं, सगळं इन्फॉर्मेशन आहे. तर हे ऍक्टिव्हिटी जी झाली आहे इथे एखाद्या युजरने केलेलं आहे ना, तर यावरून त्या युजर होऊ शकते चुकून केलं त्यांनी डिलीट, तर त्या युजरला कनेक्ट करून आपण फायर करू शकतो. ऑडिट मध्ये निघाला ना, तू का केलंस, चल निघ बाहेर. कळलं का? क्लाउड ट्रेल एवढं इम्पॉर्टंट आहे. क्लाउड ट्रेल एवढं इम्पॉर्टंट आहे. सगळेच रिजन्स आहे. AWS साऊथ, आता मी सध्या AWS साऊथ वापरतोय, बट बाकी रिजन्स मध्ये असेल तर बाकी रिजन्स मधून पण दिसेल. हे रिजन स्पेसिफिक सर्व्हिस आहे, तर आपल्याला फक्त रिजन चेंज करून चेक करायचं बस. ओके. क्लाउड ट्रेल काय? रिजन स्पेसिफिक आहे. मुंबईचं मुंबईमध्ये दिसत आहे, बाकी रिजन्स मध्ये आपल्याला जावं लागेल. नॉर्थ व्हर्जिनिया, तर नॉर्थ व्हर्जिनिया मध्ये काय केलेलं असेल आपण, तर तिथलं दिसेल.
कळलं काय असते क्लाउड ट्रेल? कळलं? ओके. तर यामध्ये बघा स्टार्ट इव्हेंट काय होता, स्टार्ट इन्स्टन्स होता, आयडी वगैरे दिलेला आहे, सोर्स आयपी, इन्फॉर्मेशन कंप्लीट. हा इथे आता आपला लोकल टाइम झोन आहे 11:31 म्हणजे आताच आहे जेव्हा आपण याला स्टार्ट केलेलं क्लाउड वॉचचा जो आपला इन्स्टन्स आहे त्याला जेव्हा स्टार्ट केलाय तो इव्हेंट इथे हिट झालेला आहे 11:30 राईट. ओके. रेफरन्सेस EC2 इन्स्टन्स, आयडी दिलेला आहे, कोणत्या रिसोर्सवर काम झालंय ते इथे इन्फॉर्मेशन दिसतीये, जेसन मध्ये त्याचा कोड दिसतोय, कोणी केलाय, टाइप आहे युजर, प्रिन्सिपल आयडी अँड ऑल अदर थिंग्स हिअर. क्लिअर आहे? ओके. तर ही कम्प्लीट इन्फॉर्मेशन इथे जेसन फॉर्मॅट मध्ये आपल्याला विजिबल होत आहे. कॉपी करून आपल्याला कुठे काही कॉपी करून ठेवायचं असेल तर करू शकतो, बट नो नीड फॉर नाव. इन्फॉर्मेशन समजली? क्लिअर? हा, क्लाउड वॉच मध्ये केलं तेच नाही, पूर्ण अकाउंट मध्ये जे करतोय आपण. आता हे EC2 इन्स्टन्स स्टार्ट स्टॉप कधी केलं आपण? EC2 सर्व्हिस मध्ये केलाय ना, क्लाउड वॉच मध्ये केलाय का ते? नाही. तर स्टार्ट स्टॉप कर, RDS क्रिएट कर किंवा SLS क्रिएट कर किंवा SQS क्रिएट करा. हे जे काही आपण करणार हे सगळं तुम्ही क्लाउड ट्रेल मध्ये बघू शकता. सगळं समजलं? पूर्ण इव्हेंट्स तुम्ही क्लाउड ट्रेल मध्ये बघणार. आता जसं मी वेब सर्व्हर आहे इन्स्टन्सचा ऍक्सेस घेतला आणि त्यामध्ये काही करतोय तर ते इन्फॉर्मेशन पण इथे दिसतंय, काहीतरी अपडेट केलेलं आहे, अज्युम रोल्स वगैरे लावलेले आहे, IAM सर्व्हिस फॉर क्लाउड वॉच सी दिसतंय. हा कुठे केलाय आपण? IAM मध्ये केलाय, एक रोल क्रिएट केलेला होता. तर पूर्ण रिजन मध्ये जे काही आपण काम करतोय त्या रिजनचं पूर्ण इथे इन्फॉर्मेशन दिसतीये, इव्हेंट्स दिसते. फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, चेक करायचं आहे आणि यांना जर तुम्हाला यूज करायचं असेल फॉर युअर मॉनिटरिंग पर्पज तर यांना तुम्ही यूज करू शकता. अंडरस्टूड? समजला आदित्य? पक्का? ठीक आहे. ओके. सो इव्हेंट हिस्ट्री तुम्हाला आले लक्षात. यामध्ये आता ह्या इव्हेंट्सला तुम्ही डाउनलोड करू शकता जेसन फॉर्मॅट मध्ये और CSV फॉर्मॅट मध्ये. क्वेरी इन लेक मध्ये क्वेरीज चालवू शकतो आपण भरपूर साऱ्या, बट ह्या क्वेरीज वगैरे आपल्याला यायला पाहिजे तेव्हा आपण ते चालवू शकणार, नाहीतर नाही चालवू शकणार. सिंपल गोष्ट आहे. क्रिएट अथेना, आता हे अथेना वगैरे नंतर ना बघू, त्याची काही गरज नाही सध्या. इथपर्यंत आलं लक्षात? इनसाइट्स मध्ये बघा काय अवेलेबल आहे, मॅनेजमेंट इव्हेंट्स अँड डेटा इव्हेंट्स. आता हे जोपर्यंत इथे ट्रायल क्रिएट करणार नाही तोपर्यंत दिसणार नाही. तर इथे खाली ट्रायल दिसतंय किंवा इथून क्रिएट ट्रायल करू शकतो आपण किंवा आपल्याला डॅशबोर्ड वरून पण करता येईल. अंडरस्टूड? सो ट्राय करू. काय असते ट्रायल? आहे का काही? नाही. सो क्रिएट करा. आता जे इथे इव्हेंट्स आहेत हे इव्हेंट्स आपल्याला एकतर S3 मध्ये सेव्ह करता येईल किंवा क्लाउड वॉचवर मॉनिटर करता येईल. तर तेच कॉन्फिगरेशन इथे करायचं. कळलं का? इव्हेंट आहेत म्हणजे ऍक्च्युअली काय आहेत? लॉग्स आहेत, युजर ऍक्टिव्हिटीचे लॉग्स आहेत जे आपण क्लाउड ट्रेल मध्ये बघतोय. अंडरस्टूड? हा. तर इथे बघा ट्रेलचं नाव माय ट्रेल. क्लिअर आहे? समोर काय देतोय आता इथे बघा स्टोरेज लोकेशन. आता जे काही लॉग्स इथे जनरेट झालेले आहेत इव्हेंट ते आपल्याला जर S3 मध्ये सेव्ह करायचं असेल तर आपण S3 मध्ये सेव्ह करू शकतो. क्रिएट न्यू बकेट, तो ऑटोमॅटिकली एक न्यू बकेट क्रिएट करणार. कोणत्या नावाने? क्लाउड ट्रेल नावाने ऑटोमॅटिकली करणार. बट तुमच्याकडे बकेट जर बनलेली आहे तर तुम्ही यूज करू शकता. आहे काही अकाउंट मध्ये? फ्रेश अकाउंट आहे आपलं, कुठलीच नाहीये. सो न्यू बकेट सोबत जातोय. इथे काय दिसतंय? लॉग फाईल SSE KMS इन्क्रिप्शन. जो काही डेटा जातोय तो इन्क्रिप्टेड करायचा आहे का तुम्हाला? इन्क्रिप्टेड करायचं असेल तर न्यू आणि इथे की जस्ट सिंपल डेमो वगैरे असं काहीतरी की नाव द्यावं लागेल. इन्क्रिप्ट असेल तर इन्क्रिप्शन काढण्यासाठी की पण लागेल, बरोबर ना? ती पण इथे जनरेट करतोय.
आलं का लक्षात हे? ठीक आहे, समोर बघायचं. बट ठीक आहे, आपण इनेबल नाही केलं तरी चालेल हा ऑप्शन. इन्क्रिप्शन जर तुम्हाला गरज असेल तर यूज करा, अदरवाईज नका. आता हा इथे इम्पॉर्टंट पोर्शन आहे ऍडिशनल सेटिंग्स मध्ये, लॉग फाईल व्हॅलिडेशन. लॉग फाईल काय दिसत आहे? व्हॅलिडेट करा. आता होऊ शकते ही आपण S3 मध्ये सेव्ह केली, बट कुणी तिथे छेडखानी केली या फाईल सोबत, तर फाईल बनला काही अर्धा डेटा ठेवला आणि अर्धा डिलीट केला, तर आहे की नाही पॉसिबिलिटी? तर या पासून प्रोटेक्शन म्हणजेच काय? व्हॅलिडेशन. हा एक फाईल क्रिएट करतो. आता त्या फाईलचं नाव माझ्या लक्षात येत नाहीये. S3 मध्ये एक सेपरेट फाईल क्रिएट करतो. जर तुमच्या ऍक्च्युअल फाईलला काही इश्यू आहे तर तो तुम्ही चेक करू शकता. जेव्हा S3 मध्ये क्रिएट होईल तेव्हा बघू आपण. ठीक आहे. SNS, अरे तुम्हाला माहिती आहे SNS काय असते? नोटिफिकेशन पाठवू शकतो आपण. क्या बात. इनेबल केलं तर तिथे काय देणार? न्यू टॉपिक क्रिएट करायचा आहे का? टॉपिक न्यू क्रिएट करायचं असेल तर हा न्यू एक टॉपिक क्रिएट होईल. सबस्क्रायबर आहे का याला? मग नाहीये, मग सबस्क्रायबर तिथे जाऊन आपल्याला ऍड करावं लागेल. बट इट्स ओके, यामध्ये हा फ्रेश आहे, आपण SNS काही लावणार नाही आहोत. मेसेज येतं, आपल्याला माहिती आहे, आपण टेस्ट केलेला आहे, तुम्ही करून बघा. देन इथे काय दिलेलं आहे? CloudWatch लॉग्स. तर आता हे जे काही इव्हेंट्स आहे यांचा आपल्याला CloudWatch मध्ये मॉनिटरिंग करायचं आहे का? CloudWatch मध्ये पाठवायची आहे का? तर ते करायचं असेल तर इथे सिंपली एक न्यू लॉग ग्रुप क्रिएट होईल. आपण आताच बघितलं लॉग ग्रुप क्रिएट होतो, त्यामध्ये पूर्ण लॉग्स बघायला मिळतात. तर हे जे काही इथे इव्हेंट्स क्रिएट झालेले आहेत हे सगळे कुठे मिळेल बघायला? CloudWatch मध्ये. हे सगळे इव्हेंट्स कुठे बघायला मिळेल? CloudWatch मध्ये. आणि एक लॉग ग्रुप सेपरेट क्रिएट होईल. तर तुमचा ऑलरेडी बनलेला असेल एक्झिस्टिंग तर एक्झिस्टिंग द्या, अदरवाइज न्यू. ठीक आहे, न्यू, इट्स ओके. आता IAM रोल कशाला पाहिजे? रोल कशाला पाहिजे? करेक्ट. CloudTrail कम्युनिकेट करेल कोणासोबत? CloudWatch सोबत. तर तो इझिली एक काय करणार? IAM रोल तो स्वतः क्रिएट करतो म्हणते, त्याला करू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. एक्झिस्टिंग जर तुम्ही करून ठेवलं असेल तर यूज करायचं, नाही तर त्याला करू द्या, काय प्रॉब्लेम. अंडरस्टूड. पॉलिसी डॉक्युमेंट, तर ही पॉलिसी क्रिएट होईल. पुट लॉग इव्हेंट्स वेअर? इन CloudWatch. समजलं? पुट लॉग इव्हेंट, ही लॉग इव्हेंट्स जे काही आहे इथे हे CloudWatch सोबत कम्युनिकेट करण्यासाठी एक आपली पॉलिसी जनरेट करणार. ओके, कळलं का इथपर्यंत? ठीक आहे. एक्झिस्टिंग, न्यू. न्यू याचं नाव द्या, रोलचं नाव काहीतरी द्या लागेल. CloudTrail रोल समथिंग असं काहीतरी देतोय. ओके. बस टॅग द्या. टॅग नाही तर नका देऊ, तुमची इच्छा. नेक्स्ट. आता नेक्स्ट केल्यानंतर इथे 4 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आधी नेटवर्क वाला नव्हतं, आधी हे 3 होते. आता हा नेटवर्क वाला पण ऑप्शन अवेलेबल झाला आहे, कारण आपल्या AWS मध्ये CloudWatch मध्ये नेटवर्क ऑप्शन पण अवेलेबल आहे. तर सगळीकडे आता ते नेटवर्क पण टाकताय. ठीक आहे. तर मॅनेजमेंट इव्हेंट. आता मॅनेजमेंट इव्हेंट म्हणजेच काय? मॅनेजमेंट कोण करतं? युजर मॅनेजमेंट असतं ना. हा, तर ते जर करायचं असेल आपण मॅनेजमेंट थ्रू जाणार. API ऍक्टिव्हिटी include AWS KMS इव्हेंट्स, IDS डेटा इव्हेंट्स, API इव्हेंट्स, राईट. हे करणार, इन्क्लूड करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. रीड राईट मध्ये होईल. ठीक आहे, ते पण करा. आता इथे दिसतंय ऑप्शन सेकंड. काय दिसतंय? लॉग द रिसोर्स ऑपरेशन परफॉर्म ऑर ऑन ऑर विदिन अ रिसोर्स. तर आता इथे डेटा इव्हेंट्स मध्ये जर आपण गेलो तर डेटा इव्हेंट्स मध्ये गेल्यानंतर डेटा ऍक्च्युली, आता डेटा रिलेटेड कोणते कोणते कन्सेप्ट येतात, कोणते कोणते सर्व्हिसेस येतात AWS मध्ये? S3 येणार है ना. हा, तर आणि आपल्याला हे स्टोअर पण S3 कडे करायचं आहे. तर इथे एक आणखी ऑप्शन होईल
डेटा इव्हेंट्स. डेटा इव्हेंट shows the information about the resource operation performed within our resources. Additional charges apply. ठीक आहे, घे. आता आपण टेस्ट करतोय, नंतर डिलीट करून टाकू, सो काय प्रॉब्लेम नाही. तर इथे एवढे सारे ऑप्शन्स आहेत डेटासाठी. पण आपण कुठं कोणासोबत अवेअर ना, S3 सोबत सिलेक्ट करायला. ओके, S3 सिलेक्ट केल्यानंतर आता लॉग सिलेक्टर, लॉग ऑल इव्हेंट्स नो वरीज. सिलेक्ट नेम ऑप्शनल आहे, काही हरकत नाही, जाऊ द्या. द्यायचं असेल द्या, नाहीतर ऑप्शनल आहे तसं पण. तर याची पण एक जेसन फाईल क्रिएट होणार S3 मध्ये. ऑब्जेक्ट S3 ऑब्जेक्ट. ठीक आहे, सो आपण याला पण आलं का लक्षात काय होणार आहे. तर CloudWatch वर पण जाणार आणि डेटा S3 मध्ये पण जाणार. एक बकेट क्रिएट होणार, एक बकेट क्रिएट होतीये आणि CloudWatch मध्ये पण एक लॉग ग्रुप क्रिएट होतोय. अंडरस्टूड? ओके, सो S3 झालं हे. आणखी इथे दिसेल तुम्हाला इनसाइड इव्हेंट्स. इनसाइड इव्हेंट्स काय असणार, अनएक्सपेक्टेड काही ऍक्टिव्हिटीज होतात. कधी चुकून एरर आलाय आणि कधी चुकून काही झालेलं आहे जे की आपल्याला एक्सपेक्टेड नाही असं होऊ शकते. तर तसे काही इव्हेंट जर जनरेट होत आहेत तर ते सिम्पली तुम्हाला इनसाइड इव्हेंट्स मध्ये टाकायचे. एरर्स वगैरे असणार, युजर बिहेवियर इन युअर अकाउंट. ठीक आहे, तर ते तुम्हाला करायचं असेल तर इनसाइड इव्हेंट्स. तर अगेन काही ऑप्शन ऍड होणार इनसाइड इव्हेंट्स मधले. एपीआय कॉल्स मॅनेजमेंटसाठी, एररसाठी आणि डेटा इव्हेंटसाठी पण एपीआय कॉल्स. इनसाइड इव्हेंटने काय दिलं, मॅनेजमेंट इव्हेंट आणि डेटा इव्हेंट्स जे ऑलरेडी आपण टिक केले आहेत त्यांचेच एपीआय कॉल्स दिलेले आहेत. सी आहे काय कन्फ्युजन नाही झालं. 3 इनफ आहे. नेक्स्ट करू आपण. काय म्हणतोय, ऍग्रीगेट टेम्पलेट्स वगैरे काही नाही करायचं आपल्याला. न्यू आहे कन्सेप्ट. ऍडिशनल चार्जेस अप्लाय. लावा बाबा चार्जेस तुम्ही. आम्ही नेक्स्ट करतो स्किप करून. हा, प्रत्येक गोष्टीसाठी ऍडिशनल चार्जेस म्हणतो. हा CloudTrail थोडी इम्पॉर्टंट सर्व्हिस आहे, त्याच्यात ते चार्जेस लागणारच. त्याला मॉनिटर करतोय बघा काय काय केलंय आपण. लॉग ग्रुप क्रिएट होतोय, लॉग. अंडरस्टूड? देन टॅग्स आपण काय दिलेलं नाहीये. चूज लॉग इव्हेंट्स, ऑल इव्हेंट्स आपण दिलेलं आहे. येस केलेलं आहे. दॅट्स इट. S3 मध्ये ऑल लॉग इव्हेंट्स, सिलेक्टर नेम वगैरे काही नाही टाकलंय. इनसाइड इन्फॉर्मेशन ही दिली आहे. नेटवर्क रिलेटेड सध्या इन्फॉर्मेशन काही दिलेली नाहीये. बट इफ यू वॉन्ट टू एडिट समथिंग यू कॅन एडिट फ्रॉम हिअर ऑल्सो, फ्रॉम रिव्ह्यू सेक्शन. अंडरस्टूड? सो जस्ट क्रिएट ट्रेल. थोडा टाइम गेला काय, कारण हा CloudWatch सोबत पण कम्युनिकेट करणार, S3 सोबत पण कम्युनिकेट करणार. S3 वर एक बकेट क्रिएट करणार, त्यामध्ये डेटा अवेलेबल करून देणार. हे पूर्ण इव्हेंट्स. नेक्स्ट CloudWatch आणि CloudWatch मध्ये एक लॉग ग्रुप. कळलं? ठीक आहे, तर दोन्ही गोष्टी बघायच्या. लॉगिंग ओके. सो S3 ओपन करू, CloudWatch ओपन करू, कॉन्फिगर, रिफ्रेश. दोघांनाही रिफ्रेशला टाकलंय. S3 पण ओपन केलंय आणि CloudWatch पण ओपन केलंय. तर एक ट्रायल बनवलेलं आहे आपण. कुठे? क्लाउड ट्रायल मध्ये. ट्रेल की ट्रायल? प्रोनाउन्सिएशन काय राहणार? क्लाउड ट्रेल. स्पेलिंग काय आहे बघा. ट्रेल. ओके, तुम्हाला जे प्रोनाउन्स करायचं आहे करा, बट कशासाठी यूज करताय ते समजलं ना, बस ते इम्पॉर्टंट आहे. तर लॉग ग्रुप मध्ये आपण चेक करतोय, एक लॉग ग्रुप क्रिएट व्हायला पाहिजे. अरे वाह, क्रिएट हो गया, क्या बात. समजलं का?
याला क्लिक करून बघू शकतो आपण. S3 मध्ये पण जाणार, ते पण चेक करू. आता यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन बघा, व्ह्यू लॉग इनसाइड, स्टार्ट टेलिंग, क्लाउड ट्रेल AP साऊथ 1 सध्या काही दिलेलं नाहीये, पण लेटेस्ट ते अपडेट होईल थोड्या वेळाने. 1 मिनिट मध्ये काय काय आहे का होईल, जसं जसं ते एवढं झालंय म्हणजे लॉग येणारच, थोडा टाइम घेईल तो. अंडरस्टूड? ओके. S3 मध्ये जायचं आहे आता. S3 मध्ये बघू कोणती बकेट क्रिएट दिसतीये, क्लाउड ट्रेलची बकेट क्रिएट झाली. इथे पण आपल्याकडे डेटा येणार. AWS लॉग्स, एक युजर ID, अकाउंट ID, काय ID आहे, अकाउंट ID. हिअर इन्फॉर्मेशन आलेली आहे, क्लाउड ट्रेल इनसाइट्स येईल. धीरे धीरे पूर्ण डेटा अपलोड होईल. पण आपल्याला आपण मॉनिटर करू शकतोय, चेक करू शकतोय की कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, धीरे धीरे तो तिथे डेटा अपलोड होईल. आणि हे दिसतंय ते डायजेस्ट आहे का, तर डायजेस्ट मध्ये हे काय दिलेलं आहे आणखी. अच्छा, भरपूर सारे फोल्डर्स क्रिएट झाल्यानंतर आतमध्ये एक दिसतंय झिप फाईल आहे, ज्यामध्ये होऊ शकते आपले इव्हेंट्स अवेलेबल असणार. याला जर ओपन करून बघितलं तर होईल का ओपन? नाही, याला पब्लिक जोपर्यंत करणार आहे तो दिसणार नाही. तर ठीक आहे, काही हरकत नाही आपल्याला. अरे S3 आपण उडवलं. तर इथे काय कन्फ्युजन, क्लाउड ट्रेल कशासाठी यूज करताय ते आपण पूर्ण बघितलेलं आहे. सो तुम्हाला त्याच गोष्टी इथे चेक करायच्या असतात, बाकी काही एक्स्ट्रा करायचं नाही आहे. जनरल पर्पज मध्ये तुम्हाला बकेट मिळेल. आणि इथे तुम्हाला मला हे सांगायचं आहे की जे डायजेस्ट म्हणून दिसतंय ते असते ऍक्च्युली बॅकअप. काय दिसतंय? बॅकअप. दिस वन. जर आपल्या ऍक्च्युअल फाईल्सला काही इश्यू होत आहे, कोणी छेडखानी करताय, तर आपण या डायजेस्ट मधून त्याला रिकव्हर करू शकतो. कम्पेअर करणार आणि आपण आयडेंटिफाय करणार की हा काहीतरी इश्यू झालेला आहे. ठीक आहे, कळलं? डिलीट झालेलं कंटेंट नाही रे, ते ओरिजिनल राहणार, कॉपी राहणार. आणि आपल्या ओरिजिनल सोबत जर कोणी अर्धा डाटा काढलेला आहे, अर्धा डेटा अवेलेबल आहे, कम्पेअर करून आपण ते आयडेंटिफाय करू शकतो, रिपोर्ट करू शकतो. योगेशनेच केलंय जे काम केलंय, डेटा वगैरे अर्धा ठेवलाय, अर्धा डिलीट केलाय, म्हणजे कोणी केलाय? योगेशने केलाय. ते कसं समजणार? तिथून समजणार. ठीक आहे, आपल्याला करावं लागेल, ते आपल्याला करावं लागेल ना. तर हा, ज्या रिजन मध्ये आपण काम करतोय ते रिजन्स मध्ये जाणार सगळं. आता इथे काय करतोय, मुंबई रिजन मध्ये काम करतोय, तर बकेट पण आपली बघा मुंबई रिजन मध्येच क्रिएट झालेली आहे. सी, मुंबई रिजन मध्येच क्रिएट झालेली दिसेल. आणि क्लाउड वॉच मध्ये पण आपण कुठे आहोत? मुंबई रिजन मध्येच आहोत. तर हे रिजन टू रिजनच काम होणार आहे सध्याच्या कंडिशनला. ठीक आहे, आलं लक्षात? सो क्लाउड ट्रेल बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आली. ट्रेल समजला? ओके. सो लेक मध्ये पण सेम आहे. आपल्याला काय करायला लागतं? क्वेरीज रन करायचे असतात. काय करणार आपण यामध्ये? सर्च अँड फिल्टर युटिलिटीज युजिंग क्वेरीज. कळलं? थोडासा तो कन्सेप्ट तुम्ही बघून घ्या. इनसाइट्स मध्ये ठीक आहे, आपण पूर्ण 2-3 याच्यावर लावलेला आहे. तर हा ट्रायल इथे तो दिसतोय, इथे क्रिएट झालेला. मोस्टली ट्रायल यूज केलं जातं, बाकी काही नाही आहे यामध्ये. तर येस, क्लाउड ट्रेल बद्दल एवढंच. क्लाउड ट्रेल बद्दल एवढंच, आणखी एक्स्ट्रा काही नाही आहे, छोटंसंच आहे.
हे लेक काय आहे हे थोडं एक्सप्लोर करा. तुमच्यासाठी टास्क मध्ये काही तर पाहिजे. सो क्लाउड ट्रेल, लेक आणि यामध्ये क्वेरी कशी अप्लाय करायची ते तुमच्याकडे टास्क. क्लिअर आहे? ओके. सो ट्रेल साठी आपण इथेच थांबू.